मोहन बाबा करंजकरांकडून दिनकरांना पाटील यांचे कौतुक. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढले गौरवोद्गार. आज महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात विशेष स्थान असलेल्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38व्या अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा भव्यदिव्य वातावरणात पार पडला. या अधिवेशनात देशभरातून आलेल्या महानुभाव पंथीय अनुयायांनी सहभाग घेतला होता. संत परंपरेच्या सेवाभावाला आधुनिक समाजकारणाशी जोडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दिनकरांना पाटील यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. दिनकरांना पाटील हे राजकारणात असूनही धर्म, अध्यात्म आणि समाजसेवा यांची सांगड घालतात. युवकांना संस्कारांच्या मार्गावर नेण्याचं त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष मोहनराज कारंजेकर बाबा यांनी दिनकरांना यांच्याविषयी गौरवोद्गार काढत सांगितले की दिनकरांना पाटील हे राजकारणात असूनही धर्म, अध्यात्म आणि समाजसेवा यांची सांगड घालतात. युवकांना संस्काराच्या मार्गावर नेण्याचं त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे. धर्म आणि समाजकारणाचा समतोल राखणं आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. दिनकरांना पाटील यांच्या कार्यातून समाजाला दिशादर्शन मिळतं. या अधिवेशनात धार्मिक सत्रासह समाज जागृती, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला राज्यभरातील संत, महंत, मठाधिपती, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. महानुभाव परंपरेचा प्रसार आणि नव्या पिढीपर्यंत मूल्यांचा वारसा पोहोचवण्याच्या दिशेने हे अधिवेशन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतंय. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.